उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या निर्धार शिबिर पार पडतंय। या निर्धार शिबिराचा संपूर्ण नियोजन संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय। तर या दरम्यान विविध नेत्यांचं मार्गदर्शन आणि मुलाखती पार पडणार असून महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवलं जाणार आहे। शिवसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता असताना निर्धार शिबिर ज्या ठिकाणाहून पार पडणार आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने। शिवसेनेचं नाशिकमध्ये विभागीय निर्धार शिबिर पार पडतंय। नाशिकच्या गोविंदनगर परिसरामध्ये असलेल्या मनोहर गार्डन या ठिकाणी हे शिबिर होणार आहे आणि खरं तर याचाच संपूर्ण जो आढावा आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। आसन व्यवस्था नेमकी कशी असणार याबाबतची माहिती आता सध्याच्या घडीला संजय राऊत घेत आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण देखील दाखवलं जाणार आहे। या सगळ्या भाषणाच्या दरम्यान नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांच्या भोवती राज्यासह देशाचं राजकारण फिरतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी विचार हे शिवसैनिकांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांना देखील या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।